नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चंपाषष्ठी विशेष नैवेद्यासाठी आवर्जून बनवलं जाणारं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी भरीत बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया। इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहे, पाव कप वाटाणे, एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला, 5 ते 6 हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्यायची आहे। त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अगदी थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे। आता ज्यावेळेस आपल्याला वांगे घ्यायची त्यावेळेस फ्रेश घ्यायची आणि वजनालाही हलकी फुलकी आहे की नाही ते बघून घ्यायची आणि त्यानंतर सरळ असा देठ असतो ती बघून घ्यायची आणि कीड वगैरे आहे की नाही हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। आता आपण ही वांगी कट करून घेणार आहोत। तर आपल्याला वांग्याचं भरीत स्मोकी फ्लेवरचं करायचं आहे। आता तुमच्याकडे चूल जर असेल तर तुम्ही चुलीमध्ये भाजून सुद्धा करू शकता। आता आपल्या वांग्याची हे बाजूचा देठाचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, अशा पद्धतीने काढायचा आहे। काढल्यानंतर आपल्याला वांग्याला चीर देऊन घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला चीर द्यायची आहे। 3 ते 4 चीर आपल्याला देऊन घ्यायची आहे। आता वांगी कुठं किडीचं आहे की नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आता ही चीर आहे, ह्या चीरमध्येच आपल्याला घालायचं आहे मिरची आणि त्यानंतर दुसरी आपण चीर पाडलेली तिथे आपल्याला घालायचं आहे एक लसणाची पाकळी। अशा पद्धतीने टोचून घ्यायचं, म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस हे सुद्धा भाजलं जातं आणि छान असा आपल्याला फ्लेवर भेटतो आणि चवसुद्धा भरिताची छान लागते। अशा पद्धतीने आपल्याला वांगं तयार करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी सगळी वांगी ही चीर देऊन यामध्ये मिरची आणि लसूण तयार करून घेतलेलं आहे। आता ह्या वांग्यांना आपल्याला हलकंसं तेल फक्त पुसून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, आपण ज्यावेळेस वांगे भाजतो त्यावेळेस पटकन असं भाजलं जातं आणि याची जी जळालेली साल असते ती पटकन अशी मोकळी होते। या पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आता वांगी भाजण्यासाठी इथे मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला वांगी ठेवून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस 2-2 मिनिटांनी आपल्याला उलटपलट करून अशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे एकसारखी भाजली जातात। आता ही वांगी आपण भाजून घेऊ। तर इथे आपली वांगी भाजून झालेली आहे। आता भाजलेली कशी ओळखायची, तर सुरी घ्यायची आणि यामध्ये फक्त आपल्याला रोवून बघायची आहे। तर इथे बघा, आपली वांगी सगळी ही शिजलेली आहे। आता ही वांगी आपल्याला गार करून घ्यायची आहे। आता वांगी इथे गार झालेली आहे। त्यानंतर काय करायचं, हलक्या हाताने आपल्याला सुरीने ही वरची जळालेली साल आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे। बघा, अशा पद्धतीने पटकन अशी ही साल निघते, खूप जास्तीचा वेळ लागत नाही। अशी ही साल आपल्याला काढून घ्यायची आहे। तर इथे वांग्याची जो वरचा काळा भाग आहे तो सगळा काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काट्या चमच्याने फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे। यामध्ये मिरची सुद्धा छान अशी भाजलेली आहे, लसूण भाजलेला आहे, त्यामुळे चव अतिशय छान येते। या पद्धतीचं तुम्ही कधी भरीत केलं नसेल तर भरीत तुम्ही जरूर करून बघा। या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला भरीत बनवायचं, त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 छोटे चमचे तेल। आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडासा ओवा घालायचा आहे आणि त्यानंतर चिमूटभर हिंग। कारण वांगी आहे, वांगी पचायला जड असतात, त्यासाठी आपल्याला पोटाला त्रास होऊ नये म्हणून आपण यामध्ये ओवा आणि हिंग हा जरूर घालायचा आहे। आता हे आपण परतून घेऊ। ओवा छान असा आपल्याला फुलवून घ्यायचा आहे। आता बरेच जण चातुर्मास पाळतात, त्यावेळेस वांगी खात नाही, 4 महिने वांगी खात नाही आणि जेव्हा चंपाषष्ठी होते, जेव्हा वांग्याच्या भरिताचा नैवेद्य अर्पण केला जातो खंडोबा महाराजांना,
तिथून पुढे वांगी ही खायला सुरुवात करतात. तर बघा ओवासुद्धा छान असा फुललेला आहे. आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला कांदा. कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा इथे आपला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. त्यानंतर घालायचं आहे इथे वाटाणा. आता ताजा वाटाणा असेल तर तो घाला, इथे मी फ्रोझन मटार घेतलेला आहे. त्यानंतर कांद्याची पात. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता बाजारामध्ये भरपूर असा ओला वाटाणा यायला लागलेला आहे, पण माझ्याकडे घरात शिल्लक होता म्हणून मी हाच घातलेला आहे. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जी वांगी मिक्स करून घेतलेली ती यामध्ये आपल्याला घालायची आहे. आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण वांगी सगळी मिक्स करून घेतलेली आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा वास येतोय आणि छान असं आपलं हे भरीत तयार झालेलं आहे. तर उद्या चंपाषष्ठी आहे आणि चंपाषष्ठीसाठी हे वांग्याचं भरीत तुम्ही आवर्जून बनवा आणि नैवेद्यासाठी हे भरीत लागतंच. करायला खूप सोपं आहे. सगळ्या पदार्थांमध्ये भाज्यांमध्ये वांग्याचं भरीत हे करायला खूप सोपं आहे आणि चवीलासुद्धा छान लागतं. तर नैवेद्यासाठी बाजरीची भाकरी किंवा रोडगे भरीत हे बनवलं जातं. तर खूप सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यामध्ये आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे वांग्याचं भरीत नैवेद्यासाठी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.